नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता एसआयटी चौकशी होणार आणि या चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरे यांची ही चौकशी होणार हे आता निश्चित झालेलं आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश किंवा एसआयटी स्थापन करण्याचं वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनात दिलं होतं. त्यानंतर एका वर्षाने या दिवाळी अधिवेशनात पुन्हा दिशा सालियन हे प्रकरण पुढे आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घोषणेची पुन्हा आठवण करून दिली की एसआयटी स्थापन करणार आहोत. आता ही एसआयटी स्थापन झाली आहे का किंवा होणार आहे का याबद्दल साशंकता होती, कारण एक वर्षापूर्वी ही घोषणा झाली होती. मात्र एसआयटी काही स्थापन झाली नव्हती. आज मात्र मुंबई पोलिसांना तसे लेखी आदेश देण्यात आलेले आहेत आणि एसआयटी स्थापन करायला सांगितलेले. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन होणार आहे आणि त्याद्वारे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार. आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली नाही का, तर ती झाली. सीबीआय कडून ती चौकशी झाली. सीबीआय कडे जी मुख्य केस होती ती सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची केस होती आणि त्या प्रकरणाचा तपास करताना त्यातील एक धागादोरा म्हणून सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी केली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने स्वतंत्र केली नव्हती. दिशा सालियनचा आपल्या घरातील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दिशा सालियनचा मृतदेह नग्न होता. तिच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. इथपासून तर तिच्या त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज हे गायब आहेत असंही म्हटलं जात होतं. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी तर या प्रकरणात सुरुवातीपासून आदित्य ठाकरे यांना लक्ष केलेलं आहे आणि या प्रकरणाचा तपास पुन्हा करा अशी मागणी केलेली. त्यातच रशीद खान पठाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि ज्या वेळेस दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळेस त्या परिसरात आदित्य ठाकरे आणि त्यांची मित्रमंडळी होती असं सांगितलं आणि त्यांचं मोबाईल लोकेशन फाइंड आउट करा अशी मागणी त्यांनी केली. आता ते प्रकरण कोर्टात आहे, मात्र त्यावरून सध्या जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आवाज उठवला. त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी केली आणि त्यानंतर फडणवीस यांनी याची एसआयटी चौकशी करतो असं आश्वासन दिलं, जी घोषणा त्यांनी एक वर्ष अगोदरच केली होती. पण दरम्यानच्या काळात काही एसआयटी स्थापन होऊन चौकशी झाली नव्हती. आता मात्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना त्याचे लेखी आदेश दिलेले आहेत आणि लेखी आदेश दिल्यामुळे आता एसआयटी चौकशी होणार हे एवढं निश्चित आहे. अर्थात या सगळ्याचा रोख, जे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा रोख हा आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांना मुंबई पोलीस किंवा मुंबई पोलिसांची ती एसआयटी चौकशीसाठी बोलावणार एवढं निश्चित आहे. कारण मुख्य आरोप हा आदित्य ठाकरे यांच्यावर आहे आणि त्या चौकशीला सामोरं जाताना आदित्य ठाकरे नेमकं काय सांगणार, काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची चौकशी होणार एवढं तरी निश्चित आहे. त्यात ते दोषी आढळतील न आढळतील हा पुढचा मुद्दा. पण मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की सीबीआयने जी चौकशी केली
त्या चौकशीत आदित्य ठाकरे यांना जबानी घ्यायला बोलवलं नव्हतं. इथे मात्र ती जबानी त्यांची घ्यावी लागणार आहे आणि आदित्य ठाकरे यांची ही चौकशी होणार आहे. आणि त्या कारणाने आदित्य ठाकरे हे अडचणीत आलेले आहेत असं म्हटलं जातं. एक गोष्ट खरी आहे मित्रांनो, की यामध्ये काय बाहेर येईल काय नाही हे कोणालाही माहीत नाहीये. पण मागच्या काही वर्षांपासून जे आरोप होत आहेत ते आरोप जर आपण बघितले तर यात निश्चित काहीतरी दडलेलं आहे आणि ते एसआयटी चौकशीतून बाहेर येईल असे सर्वसामान्यांची इच्छा आहे. तुमची माझी सर्वसामान्यांची इच्छा आहे. तो खून होता तर निश्चितच ज्यांनी खून केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ते आत्महत्या होती तर तसं स्पष्ट झालं पाहिजे. पण कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय मित्रांनो आणि एकंदरीत संभ्रमाचं वातावरण आहे आणि म्हणून आरोप प्रत्यारोपाला जोर चढला. हे आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजेत तर चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी स्वतंत्ररित्या झाली पाहिजे. काही जण सांगतात सीबीआयने चौकशी केली त्याच्यात काहीच आलं नाही बाहेर. पण सीबीआयने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केलेली नाही. मित्रांनो, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी आहेत. दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यानंतर 2 दिवसांनी पोस्टमॉर्टम झालं. लगेचच पोस्टमॉर्टम का करण्यात आलं नाही इथपासून अनेक प्रश्न आहेत आणि म्हणूनच हे प्रकरण एकदम संशयास्पद आहे. आता राज्य सरकारने राज्य सरकारच्या गृह खात्याने मुंबई पोलिसांना लेखी आदेश दिले आणि हे लेखी आदेश असल्यामुळे ते कोणीही टाळू शकत नाही. एसआयटी स्थापन होणार आणि याची रीतसर चौकशी होणार. अशा वेळेस मित्रांनो एक मुद्दा फार महत्वाचा आहे जो अगोदरच फडणवीस यांनी स्पष्ट केला होता की या प्रकरणात ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी एसआयटी समोर यावं आणि एसआयटीला ते पुरावे द्यावे. आता अनेक जण आपल्याकडे पुरावे आहेत म्हणून सांगतायत. नितेश राणे सांगतायत की पुरावे आहेत. हे पुरावे योग्य ठिकाणी आता त्यांना सादर करण्याची संधी मिळणार आहे आणि त्या पुराव्यांच्या आधारे मग या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार. असो मंडळी, एक पाऊल पुढे गेलेलं आहे. लेखी आदेश दिलेले आहेत त्यामुळे एसआयटी स्थापन होणार आहे आणि त्यामार्फत चौकशी होणार आणि चौकशी आदित्य ठाकरे यांचीही होणार. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.